1987 शंकरराव चव्हाण म्हणजे अशोक चव्हाणांचे वडील त्यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि त्याच दरम्यान काँग्रेसनं त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली। मग आता त्यावेळी निश्चितच पोटनिवडणूक लागली आणि या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण हा प्रश्न पडला। पण काँग्रेसनं तात्काळ शंकरराव चव्हाणांच्या मुलालाच ब्रेक दिला, म्हणजेच अशोक चव्हाणांना। अर्थात अशोक चव्हाण 1987 साली नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले, पण त्यांच्या विरोधात कोण उभं राहिलं? अहो, आत्ताचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर। आणि मग दोघांमध्ये निवडणूक झाली। अर्थात जिंकलं कोण? अशोक चव्हाण। त्यावेळी त्यांना 2.5 लाखांहून जास्त मतं मिळाली, तर प्रकाश आंबेडकरांना 1.5 लाखांहून जास्त मतं मिळाली। पण चर्चा झाली ती प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या मतांचीच, कारण मुळातच नांदेड लोकसभा मतदारसंघावर प्रभाव होता तो चव्हाणांचाच, पण चर्चा झाली प्रकाश आंबेडकरांची। अर्थात त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी 32 वर्षांनी या पराभवाचा वचपा काढलाच। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 2019 साली याच नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण काँग्रेसकडून उभे होते, पण त्यांच्या विरोधामध्ये वंचितनं दिलेले उमेदवार होते यशपाल भिंगे। म्हणजे अशोक चव्हाणांविरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर आणि यशपाल भिंगे। पण यावेळी प्रतापराव चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचा 40,000 मतांच्या फरकानं पराभव केला, पण अशोक चव्हाणांना फटका बसला तो वंचितच्या यशपाल भिंगे यांना मिळालेल्या मतांमुळे। कारण यशपाल भिंगेंना या निवडणुकीत मतदान झालं होतं 1,66,196। त्यामुळं जवळपास 32 वर्षांनी प्रकाश आंबेडकरांनी 1987 सालचा वचपा काढला आणि अशोक चव्हाणांना पराभूत केलं आणि शेवटी हे आंबेडकर व्हर्सेस चव्हाण असं एक निवडणूक राजकीय संघर्षाचं वर्तुळ पूर्ण झालं। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।